टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्यांनी आज जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असता आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते, देशाचे नेते केले, त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते ना, आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर आज ही वेळ या समाज बांधवांच्यावर आली नसती। त्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काय बोलावं असं मला वाटत नाही आहे। परंतु जे प्रश्न आहेत समाज बांधवांचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघतोय की 2014 पासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करतायत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आपण सगळेजण पाहतोय। एक परिस्थिती तुम्हाला सांगतो की आजपर्यंत जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनीच केलेलं आहे। जे चक्रव्यूह टाकतायत त्या चक्रव्यूहाची ते त्यांच्यावरच जाईल, त्याही बाबतीत मला काय बोलायचं नाही। पण एक आहे की सामान्य मराठा बांधव जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आलाय, आजही करतो। परंतु काही लोकांना त्या गोष्टी पटत नाहीत किंवा त्या गोष्टीचं काही लोकांना रुचत नाहीत असा विषय आहे। पण हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज बांधवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत, सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे। त्यामुळे चक्रव्यूह कोण टाकते याला फार महत्व नाही, परंतु जनतेनं आता 7-8 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ना भूतो न भविष्यती असं जवळजवळ 237 जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हतं एवढं बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे। याला कारण आहे की सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली, आदरणीय देवेंद्रजींनी घेतलेली। आता जे अजित दादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकचं माहिती कुणाला असू शकतं। त्यामुळे समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातली आदरणीय पवार साहेबांची भूमिका काय होती हे अजितदादांना माहिती आहे। त्यामुळे दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावू नका मला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।